यानंतर बातमी आहे एका अशा गावची ज्याच्या पायाखालची जमीनच आता सरकते आहे। बीड तालुक्यात सोलापूर धुळे महामार्गालगत असलेल्या कपिलधारवाडी गावावर मोठं संकट आलंय। अतिवृष्टीमुळे गावातला डोंगर रस्ते गेल्या काही दिवसांपासून खचतायत। बालाघाटाच्या डोंगर कुशीमध्ये लपलेल्या गावाला निसर्गाचा वरदहस्त आणि सौंदर्य लाभलंय, पण आता अख्ख्या गावावरच भूस्खलनाचा धोका तयार झालाय। गावातून जाणारा प्रमुख मार्ग देखील तब्बल 3 फूट खचला असून अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले। त्यामुळे ग्रामस्थ दहशतीखाली असून प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून या ग्रामस्थांना जवळच असलेल्या कपिलधारमधील मंदिराच्या धर्मशाळेत स्थलांतरित केलंय। राहतं घर सोडण्याची वेळ आल्याने गावातील महिलांना अश्रू अनावर होत आहेत। पुण्यातल्या भूगर्भ शास्त्रज्ञांच्या पथकाने या भागाची पाहणी केली आहे। या पाहणीनंतर काही कुटुंबांचं तात्पुरतं स्थलांतर करावं लागेल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। पृष्ठभागावरील पाण्याचा निचरा करण्यासाठी नैसर्गिक ड्रेनेज प्रणाली नसल्यामुळे पाणी जमिनीत साठतंय आणि त्यामुळे भूस्खलनाची प्रक्रिया सुरू झाल्याचं पाहणीत निष्पन्न झालंय। आज ते भीषण अवघड आहे। आज रात काल 3 फूट होता, 6-7 फूट झाले खाली गेलेले आणि गावकऱ्याची म्हणजे कपिलधारमध्ये शिफ्ट केलेले सध्या शासनाने। पूर्णच गाव तिथं आहे, पण तिथं तरी किती दिवस थांबणार गाव थांबून। प्रशासनाकडे आपल्या गावकऱ्यांची काय मागणी आहे? प्रशासनाकडे त्यांनी आम्हाला वरी घर फिर बांधून द्यावं पडते। रात्रीपासून आतापर्यंत तर 1.5 फुटाचा अंदाजा खचलाय, ऐकून घ्या। आणि रोज फूट अर्धा फूट रोज आठवडा झाला असं खचत चालले। आता 8 ते 9 फुटाची खाली खचले आणि 9 फुटानंतर आपण इथं सगळेजण जमलोय आज। तर गावकऱ्याचं म्हणणं असं आहे की कपिलधारमध्ये आम्हाला स्थलांतर केले तात्पुरतं। तर उद्या कपिलधारमध्ये यात्रा आलेली पंधरवड्यावर। यात्रामध्ये मोठी असते पंढरपूरच्या यात्रासारखी, मग त्या यात्रेत आम्हाला थांबवून देणार नाहीत। मग आम्हाला कुठंतरी शेड मारून द्यावा त्यांनी राहण्यापुरती।